मित्रांनो, मुंबईवरून थेट जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा हा अद्भुत प्रवास, जिथे पहिल्या भागात आपण पाहणार आहोत प्राचीन बौद्ध मठांचे वैभव, सुंदर भिंतीचित्रे आणि या संपूर्ण संकुलातील सर्वात प्राचीन प्रार्थना मंडप. प्राचीन भारताचा हा थरारक इतिहास फक्त 500 रुपयांच्या बजेटमध्ये कसा एक्सप्लोर करायचा, चला पाहूया. पण मित्रांनो, या लेण्यांमध्ये जाण्यापूर्वी याचा एक अंगावर काटा आणणारा इतिहास समजून घ्या. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून कोरलेली ही लेणी नंतर तब्बल 1200 वर्ष या घनदाट जंगलात आणि वाघूर नदीच्या खोऱ्यात पूर्णपणे हरवली होती. जगाला याचा पत्ताच नव्हता. पण 28 एप्रिल 1819 रोजी जॉन स्मिथ नावाचा एक ब्रिटिश अधिकारी या जंगलात वाघाची शिकार करायला आला आणि एका डोंगरावरून त्याला वाघूर नदीच्या पलीकडे हा अद्भुत खजिना दिसला. अशा प्रकारे या हरवलेल्या लेण्यांचा पुनर्जन्म झाला. चला तर मग निघूयात आपल्या सफरीवर. राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेले 3 वर्ष मी ज्या ठिकाणी जाण्याची ट्रिप प्लॅन करत होतो ती काय घडून येत नव्हती. पण आज तो दिवस आला आहे आणि मी ती ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि त्या ट्रिपचा आज आहे पहिला दिवस. इथून पुढचे 3 दिवस आपण पूर्ण त्या ठिकाणी फिरणार आहोत. पण ते ठिकाण नेमकं आहे कोणतं? टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल. पण मी आत्ता नेमका आहे कुठे उभा? तर मी आहे सध्या आपल्या सर्वांचं लाडकं शहर छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, आपण रात्री 7:45 वाजता कल्याणवरून राजाराणी एक्सप्रेस पकडली आणि जी की आपल्याला आत्ता रात्रीचे 1:45 वाजता घेऊन आली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरती. मित्रांनो, जर तुम्हाला मुंबईवरून छत्रपती संभाजीनगरला यायचं असेल तर रात्रीच्या वेळेस राजाराणी एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या 2 बेस्ट ट्रेन्स आहेत. त्यातल्या आपण निवडली राजाराणी एक्सप्रेस आणि फक्त 170 रुपयांच्या जनरल तिकिटात आपण सकाळी सकाळी म्हणजेच पहाटे 1:45 वाजता येऊन पोहोचलो छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून अजिंठा लेणीज 105 किलोमीटर दूर आहेत आणि ह्यासाठी आपल्याला येथून बस पकडून त्या ठिकाणी जायचं होतं. स्टेशनच्या बाहेर येताच तुम्हाला फक्त 20 रुपयामध्ये शेअरिंग रिक्षा भेटेल, जी तुम्हाला थेट छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती म्हणजेच सेंट्रल बस स्टँडवर आणून सोडेल. एसटी स्टँडवर आल्यानंतर इथून तुम्हाला थेट जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी तुम्हाला लालपरी म्हणजेच एसटी बस भेटेल. आल्या आल्या आपण आतमध्ये जाऊन विचारलं की आता अजिंठाला जाण्यासाठी कोणती बस आहे का? तर रात्री 1:30ची बस थोडीशी लेट झालेली की आपण यायच्या जस्ट 20 मिनिटं आधी निघून गेली होती. त्यामुळं ती बस तर आपल्याला काय भेटली नाही. तर आता आपल्याला 5 नंतर बसेस आहेत. जळगाव, भुसावळ ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेसने आपण अजिंठापर्यंत जाऊ शकतो. पहाटे सुमारे 4 वाजता पुण्यावरून जळगावला जाणारी एसटी बस आपल्याला भेटली. ह्या बसने आपण अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी प्रवास सुरू केला आणि या प्रवासासाठी आपल्याला 172 रुपये एवढे तिकीट प्रवासासाठी पडले. सुप्रभात मंडळी. तर आपण आता आहोत फर्दापूरमध्ये आणि पहाटे 4 वाजता आपल्याला संभाजीनगर बस स्थानकातून जळगावला जाणारी बस भेटली, जी आपल्याला 2 तासाच्या प्रवासानंतर 6 वाजता आपण या फर्दापूर या गावामध्ये पोहोचलो. तर तुम्ही जर बसने येत असाल तर तुम्हाला संभाजीनगरवरनं धुळे किंवा जळगाव ह्या साईडला जाणाऱ्या बस पकडायच्या आहेत, ज्या तुम्हाला 193 रुपयाच्या तिकिटामध्ये फर्दापूरपर्यंत घेऊन येतील. तर फर्दापूर नेमकं गाव कुठे आहे? जर तुम्ही अजिंठा लेणी जर बघितली तर अजिंठा लेणी ही हायवेच्या एकदम बाजूलाच आहे. तिथे सुद्धा तुम्ही उतरू शकता. पण सकाळी लवकर आल्या कारणाने आपण त्याच्या पुढच्या गावामध्ये म्हणजे फर्दापूरमध्ये येऊन थांबलो. जर तुम्ही अजिंठा गावामध्ये थांबाल तर अजिंठा गावापासून अजिंठा लेणीच्या जे प्रवेशद्वार आहे ते जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर लांब आहे आणि तेच प्रवेशद्वार फर्दापूर गावापासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती, जे की आता आपण चालतच त्या दिशेने चाललेलो आहोत. लेणी ह्या 9 वाजता ओपन होतात
आणि आपण सगळे 6 वाजता आलेलो, त्यामुळे मग आपण ते 6 ते 9 ह्या 3 तास आपण थोडासा आराम देखील केला, फ्रेश झालो आणि मग आता आपण चाललो लेणीच्या पाहणीसाठी. तर चला, मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट एंट्रन्स जवळ. तर मंडळी, आता आपण फरदापूरवरनं चालत येत होतो केव्सकडे आणि आपल्या रस्त्यामध्ये साहेब भेटले, स्वतःहून म्हटले कुठं चाललात, तर त्यांनी आपल्याला लिफ्ट दिले. साहेब आपलं नाव? माझं फिरोज शेख कातडवी. हां, तर साहेबांनी आपल्याला तिथून इथपर्यंत घेऊन आले आहेत आणि त्यांनी आपल्याला माहिती पण सांगितली की इथून तुम्हाला संभाजीनगरला जाण्याची इथून सुद्धा बस भेटेल आपल्याला. मग त्यानंतर आपण सर्व फिरून आल्यानंतर इथूनच आपल्याला बस देईल. तर साहेब धन्यवाद, थँक्यू. हायवेवर असलेल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला शटल बस स्टॉपचा दिशादर्शक फलक दिसेल. या दिशादर्शक फलकापासून अगदी 100 ते 200 मीटर अंतरावरती आपल्याला शटल बस स्टॉपचे बस स्थानक भेटेल आणि ह्या ठिकाणावरून आपल्याला लेनिनकडे जाण्यासाठी बस भेटेल. शटल बस स्टॉपपासून मुख्य लेणी 4 किलोमीटर दूर आहेत. यासाठी तुम्हाला या ठिकाणावरून 25 ते 30 रुपयात प्रवास करता येतो. प्रदूषणामुळे लेणी वैभव आणि त्यातील चित्रे यांना हानी पोहोचू नये यासाठी येथे प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड केले जात नाहीत. म्हणून तुम्ही या शटल बसचा उपयोग करून या ठिकाणी हे 4 किलोमीटरचे अंतर पार करू शकता. तर मंडळी, ह्या शटल बस सर्व्हिसने आपल्याला हे 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे, हे प्रवास करावा लागतो. त्यानंतर इथे येऊन आपण पोहोचतो आणि या ठिकाणी आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि ते तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जाता येतं. तर हा इथलचा काहीतरी नजारा आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. चला पाहूया. ते आहे आपलं तिकीट बुकिंग काउंटर आणि त्याच्या जस्ट लेफ्ट साईडला जर बघाल तर ह्या ठिकाणी पूर्ण नकाशा दिला आहे गुफांचा. मित्रांनो, हा आहे अजिंठा लेण्यांचा संपूर्ण नकाशा, जिथे वाघूर नदीच्या कडेने इंग्रजीतील यू आकारात या डोंगर रांगा पसरल्या आहेत. एकूण 30 लेण्यांचा हा परिसर कसा कोरलाय आणि कोणती लेणी कोठे आहे याची संपूर्ण आयडिया या नकाशामधून मिळते. या ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी 600 रुपये तिकीट शुल्क आकारण्यात येते. त्याचबरोबर व्हिडिओ कॅमेऱ्याचे 25 रुपये शुल्क आकारण्यात येते. तर आपण तिकीट काढून आतमध्ये आल्यानंतर आहे ना, आपल्याला तिथे बॅगेज ठेवायला काउंटर आहे, रॅक्स आहेत. इथे तुम्ही फ्रीमध्ये तुमचे बॅग्स ठेवू शकता आणि तिथे तुम्हाला सगळं गाईड्सची आणि त्याची सगळी माहिती, किती रुपयाला गाईड्स वगैरे भेटेल ते कळतं. आणि तिथून आतमध्ये आल्यावर जस्ट आपल्याला आता माझ्यासमोर आहे फुटहिल उपारगृह, की तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर काही खायचं असेल, काही असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था वगैरे आहे. पुढं आलं ना की तुम्हाला ह्या ठिकाणी असा माहिती फलक दिसेल. इथून तुम्ही माहिती घेऊन पुढे जाऊ शकता. त्यातील काही गुफांचे नंबर जे बघण्यासारखे आणि विश्व प्रचलित आहेत, ते म्हणजे 1, 2, 9, 10, 16 आणि 17 ह्या नंबरच्या ज्या लेण्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत आणि महत्त्वाच्या अशा लेण्या आहेत. 29 लेण्या आहेत तिथे. आणि याच्या जस्ट बाजूला पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे टॉयलेटची सुविधा आहे उत्तम अशी, आणि त्याच्या जस्ट बाजूला हा एक मोठं वडाचं झाड आहे, ते माहिती पण लिहिली आहे, बघूया. 1937 साली हे झाड लावलेलं आहे इथं वडाचं. आणि इथून तुम्ही ह्या शिड्यांनी वरती केव्सकडे जाऊ शकता. तर मंडळी, आता बघितलं की हे जी यांची सर्व्हिस आहे ही गव्हर्नमेंट ऑथराईज सर्व्हिस आहे आणि ते कोणतेही जास्त चार्ज घेत नाहीत. गव्हर्नमेंट ठरवून दिले ते 2000 तेवढेच ते चार्ज येतात, जेणेकरून वयोवृद्ध लोक असतील, अपंग व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील ज्यांना चालता येत नाही किंवा काय होतं, अशांसाठी एक सुविधा, त्यांनाही अशा मोठ्या वास्तू पाहता याव्यात त्यासाठी अशी सुविधा गव्हर्नमेंट थ्रू यांनी इथं सोयीस्कर सुविधा ठेवलेली आहे. जर तुमचे कोणी वयस्कर वृद्ध व्यक्तींना तुम्हाला इथं बघायला आणायचं असेल लेण्यांसाठी तर याची सुविधा तुम्हाला नक्की आवडेल.
तर नक्की तुम्ही इथं येऊन ही विजिट नक्की करा. तर आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात करूया. आता इथून आपल्याला पहिल्या लेणीपासून ते डायरेक्ट 29वी लेणी हा पूर्ण लेण्या पाहायला भेटतात. आता मार्च महिना आहे त्यामुळे आजूबाजूला हिरवळ जास्त नाही आहे, पण तुम्ही जर पावसाळ्यात येत असाल तर तुम्हाला खूप छान अशी हिरवळ पाहायला भेटेल. सोबतच धबधबे वगैरे पाहायला भेटेल छोटमोठे. आणि इथून आपला आता लेण्यांचा इथे नजारा बघायला भेटतोय लांबून लेण्या. आणि त्या लेण्यांच्या जस्ट खाली पाहिलं ना तर ही आहे इथलची नदी. आणि ह्या बाजूला पूर्ण असे डोंगर रांग आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा, डोंगरावरती जे तुम्हाला व्हाईट वन दिसत आहेत ते पाणी कोसळण्याचेच आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये किती छान नजारा असेल हा धबधब्यांचा. तर आपण आता वरती आलोय आणि जो काय नजारा दिसतोय ना खूप सुंदर असा नजारा आहे. आणि मी 2-2 मिनिटाला असं इमॅजिन करतो की मी पावसाळ्यामध्ये आलोय आणि मी इमॅजिन करतो ते पाणी पडतंय, पूर्ण हिरवंगार झालंय, खालून नदीला पाणी वाहतंय, हे सगळं इमॅजिन करतोय. इथं यायचं ना पावसाळ्यामध्ये या किंवा थोडासा 1-2 महिने चांगला पाऊस पडल्यानंतर या. पूर्णपणे जंगल आहे, रहदारीचा एरिया नाही आहे इथं. त्यामुळे इथे जो पक्ष्यांचा किलबिलाट आहे ना तो असा मनाला अशी शांती देऊन जातो. मित्रांनो, आत्ता आपण आलोय अजिंठातील सर्वात मुख्य आणि भव्य अशा लेणी क्रमांक 1 जवळ. 5व्या शतकात वाकाटक राजा हरिसेनाच्या काळात कोरलेलं हे लेणे प्राचीन भारतीय कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. आत प्रवेश करताच आपल्याला दिसतं 20 खांबांवर आधारलेलं एक भव्य दालन, ज्याच्या छतावर फुले, फळे आणि पक्ष्यांचं सुंदर कोरीव काम केलंय. पण या लेण्याचं खरं सौंदर्य दडलंय इथल्या भिंतींवर. होय, जगप्रसिद्ध पद्यपाणी बोधिसत्व म्हणजेच हातात कमळ घेतलेले बुद्ध आणि वज्रपाणी बोधिसत्व यांची जिवंत भिंतीचित्रे याच लेण्यात आहेत. वनस्पती आणि खनिजांच्या नैसर्गिक रंगांतून कोरलेल्या या चित्रांमध्ये बुद्धांच्या पूर्वजन्माच्या जातक कथा अतिशय बारकाईने दाखवल्या आहेत. आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे मुख्य गाभाऱ्यातील ध्यानस्थ भगवान बुद्धांची ही भव्य मूर्ती. प्रकाशाच्या वेगवेगळ्या कोनांनुसार या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव कधी शांत, कधी आनंदी तर कधी गंभीर भासतात. याच अद्भुत कलेमुळे युनेस्कोने 1983 मध्ये याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. माझ्या मागे बघू शकता, याच्यामध्ये आपण आता जाऊन आलो लेणी नंबर 1. लेणी नंबर 1 मध्ये आतमध्ये एंट्री केल्या प्रथम दर्शनी आपल्याला दिसते गौतम बुद्धांची कोरीव अशी भली मोठी मूर्ती. आणि आतमध्ये 20 खांबांचा भला मोठा असा सभामंडप आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर उजव्या खांबांवरती पाहिलं तर तुम्हाला 4 हरणं दिसतील, पण 4ही हरणांचं तोंड एकच आहे आणि ते वेगवेगळ्या पोस्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला सभामंडपाच्या 4ही बाजूच्या भिंतींवरती इव्हन तुम्हाला वरच्या टॉपच्या सिलिंगला सुद्धा तुम्हाला आहे ना वेगवेगळ्या कथा सांगणारे चित्रणं दिसतील. आणि त्या चित्रांच्या माध्यमातून त्या काळच्या वेगवेगळ्या कथा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरच्या साईडला किंवा साईडला जे पण चित्रणं आहेत त्यातले काही चित्रणं खराब झालेली आहेत किंवा गळून पडलेली आहेत किंवा नष्ट झालेली आहेत, कारण की कालांतराने त्यांची नासधूस झालेली आहे. पण बरीचशी चित्रणं अजूनही पाहायला भेटतात. आणि बऱ्यापैकी प्राणी, पक्षी, देवता, गार्डियन्स यांची चित्रण तिथे दाखवलेली आहेत. तर ही होती आपली केव नंबर 1. आणि ती का महत्त्वाची आहे तर ती आहे गौतम बुद्धांच्या भल्या मोठ्या अशा कोरीव मूर्तीमुळे. तर चला जाऊया आपण पुढील दुसऱ्या केवकडे, तिकडे काय पाहूया आणि मी तुम्हाला त्याची माहिती देतो. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, फोटोज काढायला अलाउड आहे. फोटोच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ते पोचवेलच आणि माहिती देखील सांगेलच. जर काही माहिती चुकत असेल तर क्षमा असावी. त्याचबरोबर अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल तर ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये वेळोवेळी देत राहील. तर आता आपण जाऊया केव नंबर 2च्या दिशेने. तर चला.
मित्रांनो, आत्ता आपण आलोय लेणी क्रमांक 2 मध्ये. इसवी सन 460 ते 477च्या दरम्यान कोरलेला हा एक अतिशय भव्य बौद्ध मठ म्हणजेच विहार आहे. आत पाऊल ठेवताच इथल्या खांबांवरचं कोरीव काम आणि छतांवरचे रंगीबिरंगी जिवंत भौमितिक नक्षीकाम आपल्याला थक्क करतं. पण या लेण्याला हजार बुद्धांची गुहा का म्हणतात याचं उत्तर इथल्या भिंतीवरती दडलंय. होय, इथल्या एका भिंतीवर बुद्धांची हजारो रूप आणि विविध मुद्रा अतिशय बारकाईने रेखाटल्या आहेत. सोबतच बुद्धांची माता महामाया यांना पडलेलं स्वप्न आणि बुद्धांच्या जन्माची कथा सांगणारी भीतिचित्रे आजही इथे सुरक्षित आहेत. मुख्य गाभाऱ्यात जाताच धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बसलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती दिसते आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे गाभाऱ्याच्या बाजूला समृद्धीचे प्रतीक असलेल्या यक्ष आणि हरिती पंचिका यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्या प्राचीन भारताचं वैभव दर्शवतात. तर मंडळी, आता आपण केव नंबर 2 ला भेट दिली आणि ह्या केवमध्ये प्रथमदर्शनी आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती दिसते. एका बाजूला आपल्याला समृद्धी देवतेची मूर्ती दिसते आणि दुसऱ्या बाजूला हरती देवतेची मूर्ती दिसते, म्हणजे मातृत्वाची देवता. त्याचबरोबर केव नंबर 2 मध्ये सगळ्यात जास्त चित्रण आपल्याला पाहायला भेटतात, ज्यामध्ये तुम्हाला जो वरचे जे चित्रण आहे त्यामध्ये तुम्हाला गोलाकार आकाराची चित्र बऱ्यापैकी बघायला भेटतात आणि ते स्तुस्थितीमध्ये आहेत. आणि इथलची जी चित्र आहेत त्यामध्ये कलरव भास खूप छान असं तुम्हाला पाहायला भेटेल. आणि बाकीच्या ह्या गुफेमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनकथा तिथं दर्शवण्यात आलेल्या आहेत चित्रांच्या माध्यमातून. मित्रांनो, हे आहे लेणी क्रमांक 3, जे पूर्णपणे अपूर्ण आहे. इसवी सन 477 मध्ये वाकाटक राजा हरिसेनच्या निधनामुळे इथलं काम अचानक थांबलं. पण प्राचीन काळी केवळ छिन्नी हातोड्याने डोंगर नेमके कसे पोखरले जायचे त्याचे टप्पे समजून घेण्यासाठी हे लेणे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलोय अजिंठा लेण्यांमधील सर्वात विशाल वास्तूजवळ, म्हणजेच लेणी क्रमांक 4. 5व्या शतकात वाकाटक राजवटीत कोरला गेलेला हा अजिंठातील सर्वात मोठा बौद्ध विहार म्हणजेच मठ आहे. एका श्रीमंत दरबारी अधिकाऱ्याने या भव्य मठाची निर्मिती सुरू केली होती. यात प्रवेश करताच याच्या विशालतेची जाणीव होते. इथल्या मुख्य हॉलमध्ये तब्बल 28 भव्य खांब आहेत, ज्यांची रचना अत्यंत सुबक केली आहे. भव्य प्रमाणावर आखलेले हे काम राजकीय अस्थिरतेमुळे पूर्ण कधीच होऊ शकलं नाही, म्हणूनच याचे काही खांब आजही आपल्याला अपूर्ण अवस्थेत पाहायला मिळतात. पण या लेण्याचं खरं मुख्य आकर्षण आहे याचा गर्भगृह. याच्या आतल्या भागात भगवान बुद्धांची अत्यंत देखणी शांत अशी ध्यानस्थ मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बोधिसत्वांच्या भव्य मूर्ती रक्षण म्हणून उभ्या आहेत. हा अथांग शांततेचा अनुभव आपल्याला थक्क करून सोडतो. तर मित्रांनो, आता आपण गुफा नंबर 3 ला व्हिजिट केलं आणि ही आत्तापर्यंतच्या 2 गुफांपेक्षा थोडीशी वेगळी गुफा होती. आपल्याला त्या गेल्या दोन्ही गुफांमध्ये आपल्याला चित्र पाहायला भेटलेली, वॉल पेंटिंग्स पाहायला भेटले, ते इथे नाहीये. एकही चित्र इथे नाहीये. इथे तुम्हाला 28 खांब दिसतील, प्लेन षटकोनी आकाराचे, काही गोल आकाराचे. लेणी नंबर 5 मध्ये पहिल्यांदा कधी चित्र असतील, कारण की आता एकदम 10 ते 15% चित्र दिसत आहेत, बाकी सर्व आता नष्ट झालेली आहेत चित्र. ही आहे आपली 6वी लेणी. बाहेरून बघाल तर तुम्हाला हे 4 खांब दिसतील आणि 2 खांबांच्या वरतीही अशी काही नक्षी आहे, जेणेकरून हा एक छोटा सभामंडप, हा एक छोटासा सभामंडप आणि मध्यवर्ती असा तुम्हाला
एंट्रन्स पाहायला भेटेल. ह्या एंट्रन्समधून तुम्ही पाहाल तिथं तुम्हाला समोरच गौतम बुद्धांची मूर्ती दिसेल. नाही, बाहेरच घेतली. आपलं केवचं काउंटिंग काहीतरी मिसमॅच झालं आहे. आता आपण गेलो ते 7वी केव होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गौतम बुद्धांची मूर्ती दिसते आतमध्ये. आपण ह्या सगळं 7व्या केव्ज करून खाली आल्यानंतर 7व्या केव्ज करून पुढे आल्यानंतर माझ्या ते उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे खाली इथे 8वी केव्ज आहे आणि त्यानंतर आपली इकडे वरती 9वी केव्ज आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलोय अजिंठा संकुलातील सर्वात प्राचीन आणि पवित्र भागात, म्हणजेच लेणी क्रमांक 9 आणि 10. ही दोन्ही लेणी हिनयान काळातील चैत्यगृह म्हणजेच बौद्ध भिक्षूंचे मुख्य प्रार्थना मंडप आहेत. इसवी सन पूर्व 1ल्या ते 2ऱ्या शतकात कोरलेली ही लेणी या संपूर्ण संकुलातील सर्वात जुनी गुहा मानली जातात. सुरुवातीला पाहूयात लेणी क्रमांक 9. हा एक भव्य आयताकृती हॉल असून याच्या मध्यभागी 16 साधे अष्टकोनी खांब आहेत आणि या हॉलच्या अगदी शेवटी पूजेचे मुख्य केंद्र असलेला एक भव्य पवित्र स्तूप कोरलेला आहे, जो पाहताना मन अगदी शांत होतं. यानंतर येथे लेणी क्रमांक 10, जी अजिंठातील सर्वात जुनी लेणी मानली जाते. हा प्रार्थना मंडप इतका विस्तीर्ण आहे की यात तब्बल 39 अष्टकोनी खांब आहेत. इथल्या रचनेत प्राचीन लाकडी वास्तुकलेची नक्कल पाहायला मिळते आणि इथल्या भिंतींवर जातक कथांवर आधारित अतिशय दुर्मिळ भिंतीचित्रे आजही जपून ठेवली आहेत. 10च्या वरतून असा काही मागच्या सर्व 1 ते 10 केव्सचा नजारा दिसतो आपल्याला. मित्रांनो, हा तर फक्त अर्धाच प्रवास होता. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अजिंठाची सर्वात मुख्य गुपिते, जिथे आहे वाकाटक राजघराण्याचा इतिहास सांगणारी लेणी आणि जगातील सर्वात मोठी 24 फुटांची अथांग महानिर्वाण मूर्ती. पुढचा भाग मिस न करण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.